आनंद होणारच ना. हो 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 हो. विषय तिथं काय म्हणजे सांगायची जागाच नाही ना. हा. आता मी तुमचे ते ठिकाण कुठले मला मी माहिती करेल. तुमच्या अंतराच्या जर जवळ असेल ना तर तुम्हाला मी बोलून घेईल. मी येणार आहे. त्या शेतकऱ्याचे 4.5 लाख रुपये वाढले. माझा हो सत्कार करायला येणार होते तर मीच त्यांच्या बागेमध्ये त्या शेतकऱ्याचा सत्कार करायला येणार आहे. आणि या ना तुमचा जर आमच्या बागेत आले तर आमचं लय नशीब थोर मला केडी साहेब आमच्या बागेत येते म्हणजे आमचा विशेष आम्हाला उलटी तुमचा आम्हाला चांगला सत्कार करताना आणखीन. 1-2 दिवसामध्ये माझा प्लॅन आहे की या ना शेट, या या या. कारण मला आता काय झालं की मी त्यांना माझ्याकडे निघलेल्या माणसाला थांबवणं योग्य नाही. पण मी हो येणार कारण मला उद्या तुमचं मनोबल वाढवायचं. माझ्या खिशात पैसा किती ह्याच्यासाठी मी येणार नाही. तुमचं मनोबल ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस आपली माणसं आज मला सांगा तुमच्या भागातली ऊस तोडणीला माणसं कारखान्याला कामाला जायची. आज हो त्याच जायचं ना, अ, आज त्याच जायचं ना. भागातल्या लोकांनी जर डाळिंबाची शेती पिकवली तर कशाला कुणाच्या ऊसाच्या बांधावरती तुम्ही जाणार? नाही गरजच नाही शेट, जायची गरजच नाही ना. म्हणजे एवढा शेट, मी एकेकाळी दुसऱ्या शेतात माझं म्हणजे ट्रॅक्टर मी लोकांच्या पाळ्या पेरण्या मोगडं असं काम करायचो. हा 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 पण ती डाळीमध्ये माझं सगळं बंद केलं आज. हा. मग हे डाळिंबाची आपली उंची वाढवली आणि हो मला अभिमान वाटतो की ज्या दुसऱ्या शेतकऱ्यांना मी पाहतोय की ज्यांच्याकडे ऊस आहेत की बाकीची परशुटन भाजीपाला आहे त्या शेतकऱ्याच्या मुलाला मुली भेटा ना हो. साहेब, शेतकऱ्यासारखा श्रीमंत कोणीच नाहीये. फक्त काय आहे, हा ते शेतकऱ्याला करता येत नाही. ते हा तसा म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, जे आपल्या शेती संदर्भात जे मोठे मोठे व्यापारी, मोठे मोठे अधिकारी बॉस शेतीचे ते नियोजन करतात, मोठे मोठे व्यापारी सगळ्यांचे आपण जो संपर्क राहिला तर आपला साहेब शेट 100% फायदा होतो. पण त्यातही जो डाळिंब पिकवतोय आता त्याच्याकडे लाखात नाही करोडोत रुपयात व्हायला लागले. आता शेतकरी म्हणायला हो लागला जो डाळिंब पिकवतोय त्या घरात माझी मुलगी द्यायची. हो, खरं आहे ना. ही परिस्थिती मला शेतकऱ्यात आणायची की आज जो तरुण आहे तो तरुण दुसऱ्या पिकाकडे जाण्यापेक्षा डाळिंबाकडे येऊ द्या आणि डाळिंबाची किती शेती वाढू द्या. त्याला उद्या आंतरराष्ट्रीय दर्जावरती एक्सपोर्टला डाळिंब कसं जास्तीत जास्त जाईल सेठ देशात. हा ह्याच्यामध्ये विषय असा सेठ, आता मला डाळिंब शेती करायची होती. मला वडील म्हणले, "तू डाळिंब लावू नको, तू ऊस फीस बाकीची पिकं कर." असे म्हणलं, मला डाळिंब करायचंय. तर मी कितीतरी पिढीने पार असं आमची जमीन पडीक पडली 3 एकर. हम्म. वडील मला चांगलं रान डाळी लावून देणार. हा जिथं कितीतरी पिढ्या म्हणजे जसा पृथ्वीचा जन्म झालाय तसे आमचं ते रान पडीक पडू. आम्हाला तर माहित नाही कधी त्याचं म्हणजे कसं आहे ते. त्या क्षेत्रात मी जेसीबी पॉकलेन लावून ते सगळं डेव्हलप करून 2.5 एकर 8 लाख खर्च करून डाळिंब लावलं. हम्म. मला वडील 2-2.5 महिने बोलत नव्हते. नाही मी पाहिले एवढे मोठे दगडी आहेत ती तुम्ही बांधाला रेटलेले आहेत मोठे हो, दगडी आहेत ते. मला सगळे लोक हसायचे की म्हणले हे काहीतरी वेगळं, काय अशी शेती नसते कुठं म्हणले. पण मी डेअरिंग करून त्यात डाळिंब लावलो आणि त्यात मला म्हणजे जास्त तुमचं तर सहकार्य लाभलं. त्यात म्हणजे माझे जे डॉक्टर आहेत मोरे साहेब, हा त्यांनी लय माझं मनोबल वाढलं आणि त्यांनी मला लय सहकार्य केलं सगळ्यात जास्त. बर आज एवढा जे माल विकलाय ना, एक तर म्हणजे मार्केटची तुमची कृपा, डॉक्टर मध्ये त्यांची कृपा. नाही असलंच पाहिजे हो. डॉक्टर सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे आणि मार्केटिंग मधला आडते सुद्धा महत्वाचा आहे किंवा जागेवर खरेदी करणारा चांगला व्यापारी सुद्धा महत्वाचा आहे. मार्गदर्शक सगळ्यात टॉपचं मार्ग सर. तुम्ही जर समज मार्ग आम्हाला नसता दाखवला बा, तुम्ही जर रेटचं नसतं हे केलं बा, रेट काय भाव जाईल काय नाही, तुम्ही जर लोकांना व्हिडिओ मध्ये दाखवलं नसतं, तुम्ही हा तुमचा स्वतःचा फायदा बघितला असता, तर शेतकऱ्याला आज कळलं नसतं ना की काय रेटने माल द्यायला पाहिजे. तेच महत्वाचं आहे ना. आता जागा मग फसवणूक लय होती ना. अनेकांचा पॅटर्न काय गाडीवाल्याला कमिशन दिलं म्हणजे माल येतो. पण हो, माझा उलटा पॅटर्न आहे. मी शेतकऱ्याच्या नाही बांधावर जातो. तुम्ही कमिशन देत नाहीत आणि डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्याच्या संग तुमचं स्वतः नाव जोडलेली, तुम्ही शेतकऱ्यांना बोलता, शेतकऱ्यांना पण तुमचे व्हिडिओ रोज जातात. तसे बाकीच्या व्यापाऱ्यांचे व्हिडिओ शेतकरी पण जात नाहीत ना. नाही जात. हा मोठा विषय लय. मग त्यामुळे शेतकरी तुमच्या जास्त जोडा गेला ना. हो. आणि शेतकऱ्याला विश्वास वाटतो. बरोबर आहे. मार्केटचं कळतं कधी मार्केट वाढणार, कधी कमी होणार, थांबायला पाहिजे का नाही, माल द्यायला पाहिजे. हो. हे तुमच्या व्हिडिओ शेतकऱ्याचा फायदा होतो ना. नाही नक्कीच. मी उलट आता हम्म. असंच तुम्ही शेतकऱ्यासाठी करीत राहा. आम्ही हेच ईश्वराला प्रार्थना करतो, आणखीन केडी साहेबांनी शेतकऱ्यासाठी आणखीन काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी तयार करावं, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचल. आता टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला पोहोचवता येईल तेवढी पोहोचवायचा आम्ही नक्कीच प्रयत्न डिजिटल मार्केटच्या माध्यमातून केलाय. हो आता राजस्थान, गुजरात किंवा महाराष्ट्रामध्ये आपण टेक्नॉलॉजी मशिनीवरती ग्रीडिंग, त्याच्यात ऑटोमॅटिक पेमेंट, हे मेसेज, ऑटोमॅटिक तुम्हाला सगळीकडला अंदाज, ह्या सगळ्या सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंगचा सगळा अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचवला की जेणेकरून तुम्हाला आम्हाला फोनच नाही करावा लागला पाहिजे. नाही, मी तर रोज व्हिडिओ पाहतो. मी तर म्हणजे उठलो ना आपलं सकाळी, ज्यावेळेस मोबाईल हातात घेतो ना, त्यावेळेस मी जे शेतीविषयी मला म्हणजे महत्वाचा व्हिडिओ मी पहिले तुमचे व्हिडिओ बघतो. हा. आजची अपडेट काय आहे, कोणाची काय विषय आजचा. आता हे जर व्हिडिओ नसते तर तुम्हाला मला 4 वेळा फोन करावा लागला असता. शेट काय आहे ते बी अंधारातच दिसलं असतं. त्याच्यात काय कोणता हो, मार्ग गेला कळला नसता. नसतं का.
पण आज बांधावरती बसून तुम्ही मार्केटचा अचूक अंदाज आणि एक अचूक सगळा अभ्यास करून घेताय, तो खरं तर कौतुकास्पद आहे. आहे ना, आहे ना. म्हणजे असे तुमच्यासारखे आमचे शेतकऱ्या संघाचे माणसं जोडले ना, तर शेतकऱ्याला शेती करायला लय सोपी आहे. नक्की. नक्की सोपी आहे ती. हा, आणि शेती सोपी व्हावी या दृष्टिकोनातच आपण टेक्नॉलॉजी आणली पाहिजे. आता पूर्वीचं तुम्ही पारंपरिक शेती करताना, आता टेक्नॉलॉजीची शेती करताना आणि ह्या सगळ्या मार्केटिंगचा अभ्यास करताना बराचसा अभ्यास केलाय, म्हणून ही शेती सोयीस्कर व्हायला लागली. आणि अभ्यास तर मग आता काय होतं, आता समज तुम्ही रोज माहिती द्यायला लागले, हम्म. तुमची माहिती पाहणं तुम्ही कोणासाठी माहिती देता? आमसाठी माहिती देता ना, शेतकऱ्यासाठीच. हो हो, तुमच्यासाठीच माहिती देतोय. बरं, मग ती माहिती शेतकऱ्यांनी घ्यायलाच पाहिजे ना. मग त्याचा फायदा जर शेतकऱ्याला होत असेल हो 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 हो. तर चांगलंच आहे ना. हा, पण ते फायदा सुद्धा देताना म्हणजे देणाऱ्यांनी सुद्धा सांगताना एक निस्वार्थीपणाने सांगितलं पाहिजे. मी माझं मतलब म्हणून तिथं कुठं साध्य नाही केलं पाहिजे, तर परमेश्वर मला पण भरभरून देणार आहे आणि समोरच्याला माझ्यामुळं काहीतरी चांगलं जाणार आहे. शेट, मी आरती दोनदा आलतो आपल्याकडं, कारण आपला दोनदाच मार्केटिंग आलता. मी दोनदा बघितलंय तुमच्याकडे इतकं पारदर्शक, शेतकऱ्यांची व्यवस्थित संध्याकाळी बसण्याची उठण्याची सगळी सोय, सगळं त्यांची व्यवस्था, पाणी, तिथं शॉर्टिंग, तिथं काहीच अडचण नाही. म्हणजे असं आपण घरी असल्यासारखं वाटतं आपल्याला तिथं. हो 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 हो. फरक आहे ना बाकीच्या तुमच्यात, म्हणजे लय फरक आहे. बरोबर. आणि सगळ्यापेक्षा जास्त माल बी तुमच्या घेतो. माल जास्त येऊन सुद्धा आपल्या अनेक शाखा वाढल्या. आता इथून आपण नाशिकला जर पाहिलं तर नाशिकला भव्य जागा आहे. हो दीड एकराचा तर सेल हॉलच आहे आपला. हो आणि उर्वरित जागा जो 5 ते 6 एकर जागा तुमच्या गाड्या उभ्याला, ट्रान्सपोर्टच्या पार्किंगला, पॅकिंगला, ही संपूर्ण जागा. इंदापूरला तीच परिस्थिती आहे. पण ह्याच्यामध्ये मी किती जरी अजून मार्केट वाढवली तरी अजून ग्राहक शेतकरी जोडतोय. हे खूप मला अभिमानाची गोष्ट आहे की मला कुणाला मध्यस्थीला पैसे द्यावे लागत नाही. शेतकरी मला नाही, डिमांड करतोय. तुम्हाला शेतकरी जोडतोय म्हणजे तुम्ही शेतकऱ्यासाठी काय ते करताय म्हणून तुम्हाला शेतकरी जोडतोय. बाकीच्याला का शेतकरी जोडत नाही? हो 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 हो. तुम्ही शेतकऱ्यासाठी रोज काहीतरी करता ना. तुमचं रोज नियोजित काम बाजू सारून तुम्ही शेतकऱ्यासाठी 1-2 मिनिटं होण्या पण बोलताय ना. नक्की त्यांनी ते बोललं पाहिजे ना. मी हेच गाडीवाल्याला बोललो, अरे वा, किती माल निघालाय, काय झालंय? ते म्हणणार नाही नाही असं आहे ते तसं आहे. त्याच्यापेक्षा मला शेतकऱ्याशी बोललं तर शेतकऱ्याच्या अडचणी काय आणि त्याच्यावर मला मार्केटिंग मध्ये काय बदल करायचा हे मी पाहिलं पाहिजे. नाही, खरं आहे ना. तुम्ही म्हणता ते एकदम 100% खरं आहे. त्यात काहीच हे नाही. हा, नाही नक्कीच. तुम्ही आता हा, कधी येता इकडे? येता काय 1-2 मी दिवसात एक दोन मार्केट? दिवसात एक दोन दिवसात माझा दौरा असेल असं नियोजन करतो आणि चालतंय. तुम्हाला मी तसं कल्पना देतो अगोदर की बाबा हे मेसेज करा, टायमिंगला मी येणार आम्ही आहे. येतोय म्हणून. म्हणजे मला आम्ही तुमच्या स्वागतासाठी सज्ज राहू. काय येणार आहे, माझे 2 शेतकरी म्हणजे मी माझ्याकडे माल यावा म्हणून येत नाही. 2 शेतकरी माझी व्हिडिओ पाहून हो उच्च रेट मध्ये, एकाने 191 दिलाय, दुसऱ्याने 201 दिलाय. त्या हो 2 व्यक्तीचा सत्कार करणं म्हणजे माझं सुद्धा भाग्य आहे की माझ्या व्हिडिओचा तुमच्या कुटुंबाच्या पर्यंत एक चांगल्या पद्धतीने 2 पैसे वाढवण्याचा त्याला एक ही झाला, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा झाला. नाही, मला यंदा फायदा झाला. मला गेल्या वर्षी फायदा झाला. गेल्या वर्षी मी मार्केटला माल आणला हा तर हा आपण सरासरी काढली. तुमचा सल्ला घेतला. मी काय करतो, मी म्हणले बिंदास जागेवर देऊन टाक. म्हणले माल लय मोठा आहे, हा. तो जागेवर फायदा होईल. हो 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 हो. आणि उरलेला माल मी परत मार्केटला आणला, तुमच्या मागे राहिलेला परत आणखी रिमिक्सर त्याचे माल माल चांगले पैसे परत करून आणला दिले. होता. बरोबर आहे. हा, तेव्हा मला म्हणजे तुम्हाला माल द्यायला भीती वाटते ना अजिबात. आता जर व्यापारी जागा नसताना तर मी एक गाडी तुमच्याकडे काढणारच होतो. हो 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 हो. फक्त कलर कमी असल्यामुळे मी गाडी काढली नव्हती. हा हा हा. कारण आपला मालाला 6-6.5 महिने पूर्ण झाले ना, 7 महिने पूर्ण झालीच नाहीत. आता कलर येण्यासारखी परिस्थितीच नाही ना, कारण पाऊस नसल्यामुळे कलर बाहेरून येत नाही आणि हो, आतून पण माल फिकाच राहतोय. पण ते जर जास्त थांबवला, कलर वाढून घेतला की आतला दाना काळा पडतो. काळा पडतोय. त्या मग व्यापाऱ्याला माल पटल्यामुळे त्यांनी नेला. मग आणि मी तुमचे व्हिडिओ दाखवतो माझा का शेट संग. आता आजचं बोलणं झालं, आता मी माझ्या पुढच्या प्लॉट दाखवणार का शेटचा आमच्या किती जवळ संबंध आहेत. मग तुम्ही ठरवा माझा माल कसा घ्यायचा आहे ते. मी डायरेक्ट बोलतो व्यापाऱ्याला. हे बघा, संबंध तर सगळ्यांशी येऊ आपल्या या माध्यमातून, पण शेतकरी व्यापाऱ्यांनी सुद्धा ते संबंध नाही, तुमचे संबंध बाबा तुम्ही चांगले करा आणि चांगल्या रेट मध्ये घ्या, हे माझं मत आहे. की केडी चौधरींच्या बरोबर संबंध आहे म्हणून नाही, तर उद्या तुम्ही चांगला माल रेट मध्ये घेताय असे संबंधित आहेत म्हणून दुसऱ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा तुम्हाला दुसऱ्या व्यापाऱ्यांनी घेऊन नाही म्हणून तुम्ही रेट चांगला दिला पाहिजे जाग्यावर घेणारा जो कायमचा व्यापारी आहे त्यांनी. मला 2 वर्षाचा, यंदा 3रं वर्ष मला एवढं कळलंय की तुमच्या संघ संपर्क जर वाढला तर शेतकऱ्याचा 100% फायदा होतो. ही मी 2 वर्षात चांगलं ओळखलंय. अरे वा. मला चांगला अनुभव 2 वर्षाचा. पण आपले व्हिडिओ व्यापाऱ्याला दाखवले का त्याला माहिती सगळ्यात टॉपला जर मार्केट निलाव काढतात, केडी चौधरीचं मार्केट निलाव काढते. त्यापेक्षा शेतकऱ्याला मला काय किंमत होती हे शेतकऱ्याला माहिती, त्यामुळे ह्याची तर राव काढण्यात मजा नाही. खरंय खरंय खरंय.
म्हणजे त्यांना आकडो बाबा हा अडचणीत सापडलेला आहे, बोळीत सापडलेला आहे, त्याला मारा अशी कुणी आता परिस्थिती राहिलेली नाही, ते सावध झाला शेतकरी. मी कोणामुळे सावध झालं? तुमच्यामुळे सावध झाला ना. ठीक आहे ना, पण आता तुम्ही तुमच्यामुळे सावध होतो. पोहोचला, अचूक माहिती घेत गेला म्हणून तुम्ही राहणार एखादा म्हणला असता काय बघायचे तो काय खरं सांगतोय खोटं सांगतोय. पण तुम्ही हो. सगळं जागेवरून अनुभवलं आपलं सगळं. एवढा माल असून सुद्धा मी पोटतिडकीनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय, बांधावरती जातोय आणि आजही तुमचा सन्मान वाढवतोय, म्हणजे आज तरुणांची उर्मी वाढवतोय. जर तुमच्यासारखे मोठे मोठे व्यापारी जर आम्हाला असे स्वतःहून फोनवर बोलत असतील ते आमचं लय बाकीनं आम्हाला आणखीन एनर्जी वाटते की आपण नाही आपण आणखीन यात जास्त काम करायला पाहिजे. आपल्याला मालिकाची भीतीने आपल्याकडे मोठ्या मोठ्या पार्टीचे आपल्याला सपोर्ट होईल. हो, नक्की 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 100%. एनर्जी वाटते सेट. जर मी इतका मोठा मालिक पिकला आणि मला नाही ऐकला, तुम्ही मला जर असता फोन केला तर मला काय रोज तुम्हाला मला आनंद किती झाला. तुम्ही मला इतका जवळजवळ मला तुम्ही अर्धा तास दिलाय. 22-25 मिनिटं बोललो तुमच्याशी. हो, अर्धा तास दिला म्हणजे एवढं सोपं नाही इतक्या मोठ्या माणसाने. त्यासह विशेष आमच्यासाठी लय. घरातल्यांना सुद्धा शेठचा फोन आला म्हणून सांगा आणि नाही त्यांना नाही ते काय वर्ल्डाचा फोन येतोय पण मी त्यांचा फोन घेतला त्याला म्हणणार मी शेठचा फोन आला म्हणून तुमचा फोन नाही घेतला. त्यांना तुमचा फोन आला ना तर मी कोणाचा जरी फोन असतो तर मी फोन करून पहिला वर्ल्डाचा फोन घेतो पण तुमचा फोन मला कट करायला डेअरिंग होत नाही. इतके मोठा शेठने आपल्याला फोन केला म्हणजे आपण बी लय हे मावं लागतं बागन मावं लागतं. कारण इतका मोठा शेठचा फोन येणं म्हणजे माल न टाकता फोन येणं हा विषय आहे. हा मोठेपणा मी कायम ठेवणार आहे आणि आपला माणूस मोठा झाला पाहिजे. आज तुमची व्हिडिओ प्रसारित झाली, मी युट्यूबला पाहिली, मला रावला मी लगेच पहिला फोन केला. चांगलं झालं ना. उलटी फोन आम्हाला आनंद वाटला उलटी तुम्ही फोन केल्यामुळे. हो 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 हो.